नमस्कार, मी डॉक्टर उमेश खेडकर, प्रदेश संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोलेस्ट्रॉलबद्दल सर्व माहिती. चला तर मग सुरू करूया. तर आपण बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल हा शब्द ऐकत असतो. वर्तमानपत्रात, मीडियामध्ये, डॉक्टरांकडून हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडलेला असेल. तर सगळ्यात बेसिक प्रश्न म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमके काय? तर कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरामध्ये आढळणारा एक घटक आहे. तो आपल्या रक्तामध्ये विविध अवयवामध्ये असतो. तो एक वॅक्सी किंवा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल आपल्या लिव्हरमध्ये तयार होते मुख्य करून, आणि काही अंशी आतड्यामध्ये सुद्धाही तयार होते. आणि आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून रक्तामध्ये ते शोषून घेतले जाते. तर कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. तर बरेचदा आपण असे ऐकले असेल की ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल हाय असते अशा व्यक्तींना हार्ट अटॅक होतो किंवा पॅरालिसिस होतो. तर खरंच कोलेस्ट्रॉल एवढा वाईट पदार्थ आहे का? तर याचे सरळ सोप्या भाषेत उत्तर द्यायचे झाल्यास नाही. याचे कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये आहे त्याचे काही कारणे आहेत. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील अनेक प्रक्रियेमध्ये वापरला जातो, जसे की स्टेरॉइड हार्मोन तयार करणे, विटामिनची पातळी योग्य राखणे, मेंदू आणि नसांचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडणे. तर अशा महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. परंतु प्रॉब्लेम तेव्हा होतो ज्यावेळी ह्या कोलेस्ट्रॉलची पातळी ही आवाक्याबाहेर किंवा प्रमाणाबाहेर जाते आणि कोलेस्ट्रॉल हळूहळू आपल्या महत्त्वपूर्ण अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. तर आता जाणून घेऊयात की कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी हानिकारक का आहे आणि कसा आहे. तर ज्यावेळी कोलेस्ट्रॉलची पातळी ही एका पर्टिक्युलर लिमिट किंवा प्रमाणाबाहेर जाते त्यावेळी कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्याच्या आतील आवरणामध्ये जमा होण्यास सुरुवात होते, ज्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. हे कोलेस्ट्रॉलची लेयर जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या ह्या हळूहळू अरुंद होत जातात आणि कालांतराने याचे रूपांतर ब्लॉकेजेसमध्ये होते. आणि ज्यावेळेस हे ब्लॉकेजेस गंभीर ब्लॉकेजमध्ये रूपांतरित होतात त्यावेळी आपल्या महत्त्वपूर्ण अवयव जसे की किडनी, हृदय, मेंदू इत्यादींना रक्तपुरवठा कमी होतो आणि मग काही गंभीर आजार होतात, जसे की हार्ट अटॅक, पक्षाघात किंवा गँग्रीन. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी ही प्रमाणाबाहेर असणे हे आपल्या आरोग्यासाठी हे नक्कीच हानिकारक आहे. आपण जाणून घेऊयात की कोलेस्ट्रॉलचे प्रकार किती आहेत ते. तर साधारणपणे कोलेस्ट्रॉलचे अनेक प्रकार असतात. त्या प्रत्येक प्रकाराविषयी जाणून घेणे आवश्यक नाही, परंतु त्यापैकी 3 घटक हे आवश्यक आहेत, ज्याची माहिती असणे आवश्यक आहेत. पहिला घटक तो म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल, ज्यालाच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असेही म्हणतात. ह्या कोलेस्ट्रॉलला आपण बॅड कोलेस्ट्रॉल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतो. याचे कारण म्हणजे हा मॉलिक्यूल लिव्हरमधून कोलेस्ट्रॉल हे शरीरातील इतर अवयवांकडे किंवा रक्तामध्ये नेते आणि त्यामुळे जेव्हा ह्या LDLची पातळी वाढते त्यावेळी रक्तातले कोलेस्ट्रॉलची पातळी ही वाढते आणि परिणामी ब्लॉकेज होण्यासाठी तो एक परिणामकारक घटक आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल किंवा हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल. तर HDL कोलेस्ट्रॉललाच आपण चांगला कोलेस्ट्रॉल किंवा गुड कोलेस्ट्रॉल असंही म्हणतो. HDL कोलेस्ट्रॉलची काम करण्याची पद्धत ही LDLच्या एकदम ऑपोजिट म्हणजे विरुद्ध असते. HDL कोलेस्ट्रॉल हा रक्तातून किंवा बाकी अवयवामधून कोलेस्ट्रॉल हे लिव्हरकडे घेऊन जातो आणि परिणामी रक्तामध्ये असणाऱ्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तिसरा प्रकार आहे ट्रायग्लिसराईड. तर ट्रायग्लिसराईडची पातळी सुद्धा योग्य असणे आवश्यक आहे. जर ट्रायग्लिसराईडची पातळी ही प्रमाणाबाहेर वाढली तर पुढे पॅनक्रियाटायटिस किंवा मधुमेह होऊ शकतो, तसेच हार्ट अटॅकची रिस्क सुद्धा वाढते. ज्यावेळी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते किंवा तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल होतो त्यावेळी सहसा काहीही लक्षणे जाणवत नाहीत. काही व्यक्तींमध्ये सुस्ती येणे, आळस येणे, लवकर थकल्यासारखे वाटणे, हातापायाला मुंग्या येणे अशी काही लक्षणे जाणवू शकतात, परंतु सहसा काहीही लक्षणे जाणवत नाहीत. परंतु जेव्हा हा आजार अंतिम टप्प्यात असतो आणि ज्यावेळेस कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणे सुरू झालेले असते त्यावेळी त्याचे लक्षणे जाणवू शकतात. तर आता जाणून घेऊयात ह्या हाय कोलेस्ट्रॉल या आजाराचे रिस्क फॅक्टर काय आहेत. रिस्क फॅक्टर म्हणजेच असे कोणते व्यक्ती आहेत की ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका आहे. तर जसे की ब्लड प्रेशर, मधुमेह हा लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे, म्हणजेच चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. तसाच हाय कोलेस्ट्रॉल हा आजार सुद्धा चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. तर यातलं सगळ्यात प्रमुख रिस्क फॅक्टर किंवा कारण आहे ते म्हणजे व्यसने, ज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि मद्यपान या 2 गोष्टीचा प्रामुख्याने समावेश होतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्थूलता किंवा ओबेसिटी. जे व्यक्ती स्थूल असतात किंवा त्यांचे वजन हे प्रमाणाबाहेर जास्त असते अशा व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. तिसरी महत्त्वाची आणि सर्वसामान्य गोष्ट ती म्हणजे व्यायामाचा अभाव. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. जर तुमच्या आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स
असलेले अन्नपदार्थ जसे की जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड, रिफाइंड शुगर्स असलेले अन्नपदार्थ, बेकरीचे पदार्थ, रेड मीट इत्यादींचे सेवन जर तुम्ही जास्त करत असाल तर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे तुमच्या आहारामध्ये जर हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स इत्यादींचे सेवन कमी असेल तरी सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यताही जास्त असते. याशिवाय ज्या व्यक्तींना काही आजार असतात जसे की मधुमेह, किडनीचे आजार, थायरॉइडचे आजार, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याची शक्यता असते. काही वेळा कोलेस्ट्रॉल हा आजार अनुवंशिक सुद्धा असू शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची पातळी ही प्रमाणाबाहेर असते. तर अशा रुग्णांना कमी वयात कोलेस्ट्रॉलचा आजार होण्याची शक्यता असते. तर आता आपण जाणून घेऊयात की हाय कोलेस्ट्रॉलचे निदान कसे होते. तर याकरता एक सिंपल ब्लड टेस्ट असते, ती म्हणजे फास्टिंग लिपिड प्रोफाईल. साधारणपणे 8 ते 10 तास उपाशी किंवा फास्टिंग स्टेटमध्ये असल्यानंतर पेशंटची ब्लड टेस्ट केली जाते. यामध्ये 5 प्रकारच्या कोलेस्ट्रॉलची तपासणी होते, ज्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, HDL, LDL आणि VLDL या 5 प्रकारच्या कोलेस्ट्रॉलचा समावेश होतो. यापैकी 3 मुख्य कोलेस्ट्रॉल आहेत ज्याबद्दल आपण आता जाणून घेतलेले आहेत, ते म्हणजे HDL, LDL आणि ट्रायग्लिसराईड. जसे की मी आधी सांगितलेच आहे की हाय कोलेस्ट्रॉलचे काही लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत. त्यामुळे ज्यांचे वय वर्ष 40 पेक्षा जास्त आहे अशा सर्व रुग्णांनी लक्षणे नसतील तरी सुद्धा कोलेस्ट्रॉलची तपासणी एकदा करून घेणे आवश्यक आहे. तर आता आपण जाणून घेऊयात हाय कोलेस्ट्रॉल हा आजार कसा टाळावा. तर जसे मी आधीच सांगितले आहे की हाय कोलेस्ट्रॉल हा एक बॅड लाईफस्टाईलमुळे होणारा डिसीज आहे. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल हा आजार टाळायचा असेल तर तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल. तर यामध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजे निरोगी आहार घेणे, ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असलेले अन्नपदार्थ जसे की प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड, बेकरी आयटम्स, रिफाइंड शुगर असलेले अन्नपदार्थ, रेड मीट इत्यादींचा समावेश हा अत्यंत कमी करावा आणि सॅलड, पालेभाज्या, फळे, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स इत्यादींचा समावेश जास्त करावा. दुसरे म्हणजे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मुख्य करून तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपान हे पूर्णपणे टाळावेत. तिसरे ते म्हणजे सक्रिय होणे आवश्यक आहे, फिजिकली ऍक्टिव्ह राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे वजन आटोक्यात राहील आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी होईल. चौथे म्हणजे जर तुम्हाला काही आजार जसे की डायबिटीस, किडनीचे आजार आणि थायरॉइडचे आजार असे काही असतील तर ते आजार योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून कोलेस्ट्रॉलचे लेवल वाढणार नाही. त्यानंतर एक प्रश्न जो की अत्यंत कॉमनली विचारला जातो तो म्हणजे कुठले खाद्यतेल हे आरोग्यासाठी किंवा हृदयासाठी चांगले आहे. तर यासाठी एक सरळ सिंपल गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे लेवल जास्त असते ते तेल टाळणे आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये कॉटन सीड ऑइल, कोकोनट ऑइल, पाम तेल, वनस्पती तेल आणि बटर यांचा समावेश होतो. तर हे 5 प्रकारचे तेल हे पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. बाकी जे तेल आहेत जसे की सनफ्लावर, राईस ब्रॅन ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा करडीचं तेल यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे लेवल कमी असते, त्यामुळे बाकी कुठलेही तेल तुम्ही वापरू शकता. तर ह्या खाद्यतेलाच्या वापरासंबंधी 3 गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ते म्हणजे कुठलेही तेल हे पूर्णपणे सुरक्षित नाही, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. नंबर 2, तेलाचा वापर हा एकदाच करावा आणि तेलाला रिहीटिंग किंवा रियूज करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे डीप फ्राईंग करणे टाळावे. तर ह्या होत्या काही टिप्स ज्याचा वापर करून तुम्ही हाय कोलेस्ट्रॉल होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता. तर आता आपण जाणून घेऊयात हाय कोलेस्ट्रॉलच्या उपचाराबद्दल. तर हाय कोलेस्ट्रॉलचे उपचार हे 2 महत्त्वपूर्ण भागामध्ये विभागले जातात. पहिला तो म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस. जसं मी आधी डिस्कस केलेलं आहे की हा लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे, त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये चांगले बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये प्रॉपर डाएट म्हणजे निरोगी आहार, एक्सरसाइज यांचा समावेश होतो. आणि दुसरा भाग तो म्हणजे आहे मेडिसिन्स किंवा औषधी. तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक औषधी आहेत, ज्यामध्ये सर्वसामान्यपणे स्टॅटिन किंवा फिब्रेट्स हे पेशंटला प्रिस्क्राईब केले जातात. याशिवाय हल्ली काही इंजेक्टेबल औषधी सुद्धा अवेलेबल आहेत, ज्यामध्ये पेशंटला महिन्यातून किंवा काही आठवड्यातून एकदा असे कोलेस्ट्रॉलचे इंजेक्शन घ्यावे लागते. त्यांचा वापर काही विशिष्ट रुग्णांमध्येच होतो, ते सर्वसामान्यपणे वापरले जात नाहीत. तर तुम्हाला तुमच्या कंडिशननुसार जे सुटेबल औषधे आहेत ते डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील, त्याचे पालन तुम्ही करावे आणि औषधे नियमितप्रमाणे सेवन करावे. तर ही होती कोलेस्ट्रॉल बद्दलची पूर्ण माहिती. मी अपेक्षा करतो की सर्व रुग्णांना आणि प्रेक्षकांना यातून काही नवीन ज्ञान भेटले असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉरवर्ड करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याचा उत्तर देण्याचे नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.